पहिला प्रश्न, डॉट्स कार्यक्रम हा खालीलपैकी कुठल्या राष्ट्रीय कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग आहे? पहिला पर्याय राष्ट्रीय धनुर्वात नियंत्रण कार्यक्रम, दुसरा राष्ट्रीय विषमज्वर नियंत्रण कार्यक्रम, तिसरं राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम आणि चौथं राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम. आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम. तर डॉट्स हा कुठल्या कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग आहे? राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम. दुसरा प्रश्न, खालीलपैकी कोणता विषाणूजन्य यकृत रोग आहे ज्याचा संसर्ग दूषित रक्त चढवल्याने किंवा दूषित सुईतून होतो? ऑप्शन नंबर ए, एड्स, हेपटायटिस बी, रुबेला, हेपटायटिस ए. आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, हेपटायटिस बी. हा जो रोग आहे हा विषाणूजन्य यकृत रोग आहे आणि हा दूषित रक्त चढवल्यामुळे किंवा दूषित सुईमुळे होतो. तिसरा प्रश्न, 1948 साली झिया मेस मधून प्रथमच ट्रान्सपोझॉनस शोधून काढण्याचा श्रेय यांना जाते? ऑप्शन नंबर ए, बार्बारा मॅक्लिंटॉक, केरी म्युलिस, हर्बर्ट बॉयर आणि ऑप्शन नंबर डी, स्टॅनले कोहेन. आणि बरोबर उत्तर आहे बार्बारा मॅक्लिंटॉक यांनी 1948 साली झिया मेसमधून ट्रान्सपोझॉनस शोधून काढला होता. चौथा प्रश्न, BCG ही प्रतिबंधक लस आहे. BCG ही कुठल्या रोगाला प्रतिबंधक लस आहे? तर ऑप्शन नंबर ए, कुष्ठरोग, ऑप्शन नंबर बी, पोलिओ, ऑप्शन नंबर सी, क्षयरोग आणि ऑप्शन नंबर डी, कॉलरा. आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, क्षयरोग म्हणजेच ट्युबरक्युलोसिस. तर BCG ही वॅक्सिन आपण ट्युबरक्युलोसिस प्रिव्हेंट मीन्स प्रतिबंधक करण्यासाठी देतो. प्रश्न पाचवा, हळूहळू विकसित होणारे आणि दीर्घकालीन राहणाऱ्या संसर्गास किंवा संक्रमणास काय असे संबोधले जाते? ऑप्शन नंबर ए, तीव्र संक्रमण, ऑप्शन नंबर बी, तीव्र संसर्ग, ऑप्शन नंबर सी, सिस्टमिक संसर्ग, ऑप्शन नंबर डी, लेटेन्सी संसर्ग. आणि बरोबर उत्तर आहे तीव्र संक्रमण. त्यानंतर फिलेरियासिसची रक्त चाचणी करण्याकरिता कोणती सर्वोत्तम वेळ आहे? फिलेरियासिस हा जो रोग आहे याकरिता रक्त चाचणी करण्याचा सर्वोत्तम वेळ कुठला आहे? तर ऑप्शन नंबर ए, सकाळी, संध्याकाळी, मध्यरात्र आणि दुपार. आणि बरोबर उत्तर आहे मध्यरात्र. त्यानंतर पुढला प्रश्न, पहिल्या महायुद्धाच्या वेळी 1 लाखापेक्षा जास्त लोक ट्रेंच फीवर नावाच्या रोगाने पीडित होते. या रोगाचं कारक ओळखा. ट्रेंच फीवर आहे याचं कारण काय आहे? तर ऑप्शन नंबर ए, स्टॅफ ऑरियस, ऑप्शन नंबर बी, बार्टोनेला क्विंटाना, ऑप्शन नंबर सी, इकोलाय, ऑप्शन नंबर डी, क्लेबिसिल्ला न्यूमोनिया. आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, बार्टोनेला क्विंटाना. यामुळे तो स्किंच डिसीज झाला होता. पुढला प्रश्न, त्यानंतर पुढला प्रश्न, खालीलपैकी कोणता गुणसूत्रीय आजार X गुणसूत्रामुळे होतो? ऑप्शन नंबर ए, गलगंड, ग्रेव्हस आजार, रंध अंधत्व आणि हाशिमोटो आजार. आणि बरोबर उत्तर आहे
रंग अंधत्व हा आजार X गुणसूत्रामुळे होतो. कलर ब्लाइंडनेस म्हणतात त्याला. त्यानंतर पुढला प्रश्न, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कोणत्या रिकॉम्बिनंट लसीचे उत्पादन व वितरण करते? जे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आहे ही कुठल्या लसीचं उत्पादन व वितरण करते? तर ऑप्शन नंबर ए मीजल्स लस, ऑप्शन नंबर बी डिप्थेरिया, टिटॅनस, पर्ट्युसिस, हेपॅटायटिस बी ची लस, हेपॅटायटिस बी ची लस आणि रेपॉइंटिस. आणि बरोबर उत्तर आहे हेपॅटायटिस बी ची लस. तर ही जी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही हेपॅटायटिस बी ची लस उत्पादन करते आणि त्याचं वितरण करते. त्यानंतर पुढला प्रश्न, नवजात शिशूला कोणत्या लसी सर्वात प्रथम दिल्या जातात? पहिला ऑप्शन BCG ओरल पोलिओ हेपॅटायटिस बी, दुसरं ऑप्शन MMR आणि टायफॉईड, तिसरं टायफॉईड आणि DPT आणि चौथं DPT ओरल पोलिओ MMR. आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए BCG ओरल पोलिओ आणि हेपॅटायटिस बी. या लसी नवजात शिशूला प्रथम दिल्या जातात. त्यानंतर पुढला प्रश्न, मलेरियासिस कारणीभूत ठरणाऱ्या प्लाझ्मोडियमचा फायलममध्ये समावेश आहे? ऑप्शन नंबर ए आर्थ्रोपोडा, ॲनिलिडा, प्लॅटीहेल्मिंथस, प्रोटोझुआ. आणि बरोबर उत्तर आहे डी प्रोटोझुआ. पुढला प्रश्न, HIV किंवा एड्स प्रसार खालील पद्धतीने काळजी घेतल्यास थांबविता येतो? रक्तदात्याचा रक्ताची चाचणी, लैंगिक संबंधादरम्यान काळजी घेणे आणि लैंगिक रोगाचा योग्य उपचार करणे, एकमेकांच्या सुया न वापरणे आणि वरीलपैकी सर्व. आणि बरोबर उत्तर आहे वरीलपैकी सर्व गोष्टींची जर काळजी घेतली तर HIVचा प्रसार आपण थांबवू शकतो. त्यानंतर पुढला प्रश्न, या रोगावर BCG ही प्रतिबंधक लस म्हणून वापरली जाते? आणि याचं बरोबर उत्तर आहे क्षयरोग. क्षयरोगासाठी BCG ही लस वापरली जाते. त्यानंतर पुढला प्रश्न, खालीलपैकी कोणत्या अवस्थेत कुपोषणामुळे अक्षरशः उपासमार होते व त्यांच्या शरीरावर सूज नसते? तर पहिला आहे गलगंड, दुसरा क्वाशियोरकर, तिसरा मॅरास्मस आणि चौथा गोवर. आणि बरोबर उत्तर आहे सी मॅरास्मस. मॅरास्मस झालं तर या अवस्थेत हा कुपोषणाचा प्रकार आहे आणि या अवस्थेत उपासमार होते व बालकाच्या शरीरावर सूजन नसते. त्यानंतर पुढला प्रश्न, HIV लागणाऱ्या व्यवस्थापन आणि उपचारासाठी कोणते औषध वापरतात? ऑप्शन नंबर ए रिटोनावीर, पेनिसिलिन, रिकाम्पिसिन, वॅन्कोमायसिन. आणि बरोबर उत्तर आहे रिटोनावीर.